प्रॉपर राहणार तिडका. मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, हा आपला रस्ता घाटनांदरा ते तिडक्यापर्यंत जो घाटातून जो येणारा रस्ता आहे, त्याची अवस्था ही खूप म्हणजे वाईट झालेली आहे. जसं तुम्ही आपला आता मागे बघू शकता, हे वरतून पुरं जे डोंगर आहे हे पूर्ण इथे ढासळलेलं आहे. त्यामुळे आपल्या वाहनांना येण्या आणि जाण्यासाठी खूप त्रास हे होत आहे. आणि तसेच आपली जे एस टी बस आहे महामंडळाचं, ते सुद्धा बंद पडलेलं आहे. कारण रस्त्याची परिस्थिती अशी आहे की ती वाहनं या ठिकाणून म्हणजे या बस रस्त्यावरून जाऊ शकत केव्हापासून नाही. बंद आहे? बस कधीपासून बंद झालेली आहे? जे बस आहे जवळपास जेव्हा आपलं म्हणजे पाऊस चालू होता आणि हे जे रस्ते ढासळलेले त्या पण जवळपास 1 ते 2 महिने झाले रस्ते बंद होऊन. आणि जर आपण बघितलं तर आपले आमदार खासदार पण या रस्त्यावरून म्हणजे येऊन गेले, तरीसुद्धा त्यांनी म्हणजे इथं काही म्हणजे निदर्शनास घेतलं नाही. आणि या जे कामाचे म्हणजे ज्या रस्त्याचे काम आहे हे लवकरात लवकर झाले पाहिजे होते, परंतु आत्तापर्यंत सुद्धा या रस्त्याचे काम झालेलं नाही आहे. आणि जी आपली बस सेवा आहे ती सुद्धा सुरू झालेली नाही आहे. आणि परत आपले जे तिडका किंवा इकडून जे लोक म्हणजे मुलं आहे विद्यार्थी, ते आपल्या घाटनांद्र्यामध्ये कॉलेजला किंवा सिल्लोडला ते शिकायला जातात. आणि भरपूर मुलं आपले संभाजीनगरला सुद्धा कॉलेजला शिक्षणासाठी गेलेले आहे, तर त्यांना येण्या जाण्यासाठी जी बसची सुविधा आहे ती आज उपलब्ध नाही आहे. तर अशा प्रकारे म्हणजे खूप मोठे त्रास म्हणजे गावकऱ्यांना सहन करावं लागते. तर माझं एक फक्त म्हणणं आहे की आपले जे आमदार आहे खासदार आहे त्यांनी हे म्हणजे लवकरात लवकर निदर्शनात घेऊन ह्या रस्त्याचं काम केलं पाहिजे. कन्नड सोयगाव विधानसभेचे जे आपले संजनाताई हे आपले आमदार आहे सध्याचे, ते इथून पाणी करून गेले का? जे येऊन गेले, ते 2 वेळेस येऊन गेले. ते तुम्ही काय मागणी करणार सरकारनं? मागणी फक्त एवढंच म्हणजे ह्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती झाली पाहिजे आणि जी बस सेवा आहे ती चालू झाली पाहिजे, जेणेकरून त्याचा प्रवास म्हणजे लोकांचा प्रवास हे म्हणजे सुखरूप होईल. तसेच जसं की या रस्त्याची अवस्था खूप वाईट असल्यामुळे अपघाताचे प्रमाण जे खूप वाढलेले आहे आणि दिवसेंदिवस हे वाढतच चालले. तरी आमदार यांनी याची दक्षता घेऊन लवकरात लवकर या रस्त्याचे काम करावे अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो.